महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, अगदी काही दिवसांपूर्वी तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा झाला। आता सरकारच्या माध्यमातून पुन्हा एक तुमच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी निर्णय घेण्यामध्ये आला। सध्या पावसाळी अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे आणि याच अधिवेशनामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे की आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता चांगला मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे। तर काय आहे सविस्तर अपडेट आता पाहून घ्या। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी समोर आली आहे। तांत्रिक कारणांमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता रखडला होता, हे देखील तुम्हाला शेतकरी बांधवांनो माहीतच आहे। गेल्या कित्येक दिवसाभरापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट बघत होता। पीएम किसान योजनेचा हप्ता तर तुम्हाला आला, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो गेल्या कित्येक दिवसापासून रखडला होता तो मात्र आलाच नव्हता। पण आता तो हप्ता सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली असं म्हटलं तरी काहीही हरकत नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरण तर होणार आहे, परंतु यामध्ये काही अटी आणि नियम लावण्यामध्ये आलेले आहेत। महाराष्ट्र सरकारने म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि कृषी विभागाने म्हणजेच की अशी माहिती दिली की संपूर्ण राज्यामध्ये एकत्रपणे हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण केला जाणार नाही। मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की हप्त्याचं वाटप नेमकी कशा प्रकारे होणार, कधी होणार? तर शेतकरी बांधवांनो, आजपासून हप्त्याचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाला आहे आणि 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचा आज हप्ता या ठिकाणी सोडण्यामध्ये येणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, टप्प्याटप्प्याने हे वाटप चालूच राहणार आहे आणि पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यामध्ये आलेली आहे। आता सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते ते 18 जिल्हे आहेत, तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुढे 1 ते 2 मिनिटे नक्कीच वेळ काढून व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत आणि खरी माहिती या ठिकाणी पुढे शेतकरी बांधवांनो समजणारच आहे। त्यामुळे नक्कीच आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे। आज कोणते 18 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा येतो की नाही हे एकदा नक्की चेक करा। तर आता पहा, राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, फक्त आम्ही पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता सोडणार आहोत। होय शेतकरी बांधवांनो, पात्र शेतकरी बांधव 90 लाखांपेक्षा अधिक आहेत आणि अपात्र शेतकरी बांधवांची संख्या 10 लाखापेक्षाही अधिक आता म्हणजेच की अपात्र करण्यामध्ये आलेली आहे। आता कोणते शेतकरी बांधव यामध्ये अपात्र आहेत आणि कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत हेच मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि त्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत की कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये आज पुढील 2 ते 3 तासामध्येच नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा। आता शेतकरी बांधवांनो, एकही वेळ ना गवता तुम्हाला डायरेक्ट मी सांगणार आहे की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यामध्ये अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर हा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे माहिती जाणून घ्या। मोबाईल हातामध्ये धरा आणि सविस्तर एक माहिती आता जाणून घ्या। तर बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे, आम्ही नमोचा हप्ता आजपासून वाटप करण्याला सुरुवात करत आहोत। हे वाटप 2 ते 3 दिवस चालूच राहणार आहे। टप्प्याटप्प्याने म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि आज पहिल्या टप्प्यामध्येच 18 जिल्ह्यांची निवड या ठिकाणी कृषी विभागाकडे झालेली आहे आणि हा 18 जिल्ह्यांची यादी म्हणजेच की बँकेकडे सुद्धा सोपवण्यामध्ये आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता बँकेमधून डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर बघा, आता ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे, होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालाय अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा 7वा हप्ता भेटलेला असेल असे शेतकरी बांधव सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीएमचा हप्ता भेटलाय का हे आम्हाला नक्की एकदा कमेंट करून सांगा।
तर आता बघा सरकारच्या माध्यमातून काय अटी नियमावली लावण्यामध्ये आलेले आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया। त्यानंतर तुम्हाला सांगतो की कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये नमोचा 9वा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की आज या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर बघा नंबर 1 वरती काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं गरजेचं आहे। फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार नाही। होय शेतकरी बांधवांनो तुमच्या जर का फार्मर आयडी कार्ड तुम्ही काढलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व कृषी मंत्री दत्तात्रय मामा यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांची आधार बँक खात्याशी लिंक आहे, होय शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे असे देखील शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत। आणि ज्यांचा मोबाईल लिंक आधार म्हणजेच की आधार सोबत लिंक आहे, आधार बँक खात्याशी लिंक आहे असे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे असे शेतकरी बांधव सुद्धा म्हणजेच की या हप्त्यासाठी अपूर्ण करण्यामध्ये आलेले आहेत। आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। जर शेतकरी बांधवांनो तुमची ही कामे म्हणजेच की अपूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही। आणि जर का तुमचे हे कामे पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला तर समजलंच असेल की कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र। तर आता बघा राज्य सरकारच्या माध्यमातून नेमकी कोणत्या म्हणजेच की 18 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। त्या 18 जिल्ह्यांची नावे मी आता तुम्हाला एक एक करून सांगणार आहे, त्यामुळे आता लक्षपूर्वक व्हिडिओला पाहत चला जेणेकरून तुम्हाला अधिकृत आणि सर्व काय माहिती आता सविस्तरपणे समजणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा आता नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमचा 23वा हप्ता तुम्हाला भेटलेला असेल तर आता तुमची नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली असून तुम्हाला सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज नमोच्या 9व्या हप्त्याचे या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे। त्यानंतर नंबर 2 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो बुलढाणा। बुलढाणा मधील जर शेतकरी असाल, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल तर बुलढाणा जिल्ह्याचं सुद्धा पहिल्या टप्प्यासाठी निवड झाली असून आता बुलढाणा मधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो बीड जिल्ह्यामधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। बीड मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अकोला मधील जर शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला सुद्धा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर भंडारा, धुळे या जिल्ह्यामधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, कोल्हापूर या जिल्ह्यामधील सुद्धा म्हणजेच की रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जालना, लातूर मधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो उस्मानाबाद, नाशिक या जिल्ह्यामधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नंदुरबार मधील जर शेतकरी असाल, तुम्हाला सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा असेल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे।